स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, कविता 6वी, या झोपडीत माझ्या। प्रश्न पहिला, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगा। झोपडीतील सुखे, महालातील सुखे। 1. ताऱ्यांकडे पहा जमिनीवर निजावे। महालातील सुखे, झोपण्यासाठी मऊ बिछाने। झोपडीतील सुखे, देवाचे नाव नित्य गावे। महालातील सुखे, कंदील व शामदाने यांची रोषणाई। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना। झोपडीत यायची भीती नाही। सुखाने जावे, सुखाने यावे। कुणावरही कुठलेही दडपण नाही। प्रश्न तिसरा, झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे। उत्तर: 1. निजावयास जमीन। 2. रात्री गगनातले तारे। प्रश्न चौथा, तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। उत्तर: धनदौलत साठवण्याचे साधन कोणते? प्रश्न पाचवा, काव्य सौंदर्य। अ. पाहुणी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर: देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो। स्वर्गात सर्व सुखी असतात। सुख समाधान व शांतीचा वास स्वर्गात असतो, अशी कल्पना आहे। संत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे। ते म्हणतात, माझ्या झोपडीत सुख समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे। झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभले की माझी सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो। झोपडीतील सुखाची माहिती सांगणारा विचार या ओळीतून व्यक्त होतो। आ. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर: महालातील धनदौलत बंदिस्त असते। तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावलेले असते। चोरी होऊ नये म्हणून संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो। कवी म्हणतात, माझी झोपडी सदैव खुली असते। धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलपाने बंद करावे लागत नाही। झोपडीला चोराचे भय नाही। येथे आनंदाचे सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सतत उघडी असते। या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे। झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा। उत्तर: 1. झोपडी, मला साधेपणाने राहायला आवडते। 4 पुडाच्या भिंती व जमीन हे माझे वैभव आहे। महाल, तुला दारिद्र्यात राहण्याची आवड आहे का? माझ्याकडे बघ, किती नवलाईच्या वस्तू आहेत। माझा श्रीमंत थाटच वेगळा। झोपडी, मोठेपणा बडे जाऊ काय कामाचा? तू स्वतःला पाऱ्यात कैद करून घेतोस। अंगणात झोपून ताऱ्यांकडे पाहणे किती आनंदी आहे। महाल, कसले आनंददायी, माझ्याकडे झोपण्यासाठी मऊ मऊ गादी आणि झुंबरांचा लखलखाट। झोपडी,
ठीक आहे, पण या सर्व नाशिवंत गोष्टी आहेत. खरे वैभव म्हणजे मला वाटणारे सुख समाधान. माझ्याकडील माणसे आनंदाने व प्रेमाने राहतात. तुझ्याकडे येण्या जाण्याला कायम मज्जाव असतो आणि चोरांची कायम मनात भीती. महाल. हो ग ताई, याचा विचार नव्हता मी केला. झोपडी. हरकत नाही, शेवटी माणसांना निवारा देणे हे आपले काम. तेच आपण चोख करूया. बडे जाऊ काय कामाचा. महाल. खरे आहे तुझे म्हणणे. मी आता तू सांगितलेस त्याचे आचरण करील. उजळणी तक्ता पूर्ण करा. उपमे आईचे प्रेम. उपमा सागर. उपमेय आंबा. उपमान साखर. उपमा आईचे प्रेम साखरेसारखे असते. उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू साखरच. रूपक वात्सल्य सिंधू आई. आंबा साखरेसारखा आहे. आंबा म्हणजे जणू साखरच. साखर मधुर आंबा. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.